श्री नर्मदा पुराण अध्याय 172 मांडव्य तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले। यानंतर ते सर्व ऋषी इंद्र आदी देव श्री नर्मदा तटावर मांडव्य महर्षींच्या पुण्य आश्रमातून पुन्हा एकत्रित झाले। तिथे शंख व दुमदुमीचा आवाज येत होता। दिव्यांचा दिव्य प्रकाश चौफेर पसरत होता। अप्सरांच्या मधुर गीतांनी आणि वाद्यांनी सर्व दिशा पूर्ण होत्या। वेशा नृत्य करत होत्या। सुळावर चढलेल्या मांडव्य महर्षींचे इतर लोक उत्तम कथांनी स्तुती करत होते। 88,000 स्नातक तपस्वी सुद्धा तिथे उपस्थित होते। ज्यावेळेस मांडव्य ऋषींचा सुळावर चढलेले होते त्यांना पाहून 88,000 स्नातक तपस्वी सुद्धा तिथे उपस्थित होते। त्यांना तिथे पाहण्याच्या इच्छेने देवांपैकी श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू आणि श्री शिवशंकर सुद्धा तेथे आनंदाने उपस्थित झाले। मांडव्य ऋषींना बघण्याला मल्लिका आदी माता, क्षेत्रपाल, विनायक, द्विकपाल, लोकपाल व नद्यांमध्ये श्रेष्ठ गंगा आदी सुद्धा आल्या मांडव्य ऋषींना बघायला। तेथे नगरवासीसह राजाही उपस्थित झाला। तिथे कुतूहलामुळे ते दृश्य पाहायला आलेल्याचे मन व्याकुळ झाले। त्रस्त मनस्थितीमुळे ते सर्व भयभीत झाले। त्या दिव्य संयोगात श्री ब्रह्मदेव, विष्णू व श्री शिवशंकर वदले। श्रेष्ठ प्रभावशाली मांडव्य, देवांचा आम्ही तुला वर देणार आहे। मांडव्य ऋषींना त्रिदेवांनी आणि देवांनी वर देणार आहे। अनेक कष्टदायी तपामुळे तुला सिद्धी प्राप्त झाली। तुझ्या मनाला रुचेल तसा तुझ्या इच्छेप्रमाणे तू वर माग। सूर्याविना स्वाकार, स्वधाकार व षटकार कार्यरहित संकटात पडलेला इहलोक धर्म नष्ट झाल्याचे समज आणि प्रकृती स्थिर कर। ब्राह्मण श्रेष्ठ, आम्ही तुला शांडिल्यवर दया करण्याची प्रार्थना करतो। तुला कष्ट देणारा राजा तुझ्या सक्षम आहे। ब्राह्मण देव, असुरगण तसेच इहलोक प्रकाशमान कर। मांडव्य महर्षी म्हणाले, देवगण, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर देव तसेच महर्षीसह आपण सर्व त्रिकाळ या तीर्थक्षेत्री स्थित व्हा। आपल्या कृपेने माझी पीडा क्षमेल। हे पांडव, तिन्ही देव जेव्हा असेच व्हावे असे म्हणत होते तेवढ्यात एक राक्षस काम प्रमोदिनी कन्येला समोर घेऊन आला। भगवान, पूर्वी उर्वशीने मला शाप देऊन सांगितले होते, हे राक्षस, तू जेव्हा कन्येचे हरण करशील तेव्हा तुझ्या शापाचा अंत होईल। त्यामुळे दूषित बुद्धीनुसार माझ्याकडून हे निंदनीय कर्म झाले, मला क्षमा करा असे सांगून तो पुन्हा अंतर्धान पावला। राक्षस निघून गेल्यावर कमलदलाप्रमाणे नेत्र असलेली ती कन्या त्या सर्वांनी पाहिली। सर्व देवांनी मंत्रोच्चाराने ती कन्या बुद्धिमान मांडव्य महर्षींना दिली। मंगलमय जय जयकाराने मांडव्य महर्षींना सुळावरून खाली उतरून ती वज्रशूलिका श्री नर्मदा जलात बुडाल्यावर सर्व प्रसन्न झालेत। मांडव्य महर्षींनी त्या कन्येशी विवाह करून दान, सन्मान आणि गौरवासह त्या सर्व ऋषींना प्रसन्न केले। यानंतर सर्व उपस्थित जणांनी ज्या राजाचा धिक्कार करून निंदित केले होते त्याच राजाला सर्वांनी विविध रत्नांनी भूषित केले। राजाने सुद्धा त्या ब्राह्मणांना भूषण, वस्त्र, भोजन शिवाय करोडो सुवर्ण मुद्रा दान करून संतुष्ट केले। तसेच क्षमा आणि प्रार्थनेने प्रसन्न केले। विवाह संपन्न झाल्यावर शांडिल्यला बोलून ऋषींनी तिला सांगितले, शांडिली, तू या ब्राह्मणाचा सन्मान कर। सूर्य प्रतिबिंब मुक्त कर, ज्यामुळे अंधकार होऊन दिवसाचा प्रकाश त्वरित पसरेल। ऋषींचे वचन ऐकून शांडिली दुःखित होऊन म्हणाली, ब्राह्मण, सूर्योदय झाल्यावर माझे पती मरतील आणि ते जर मरण पावले तर काय होईल? स्वअनिष्ट सिद्ध होण्यासाठी मी त्याला कसे सोडू? महर्षी, आज क्रिया प्रारंभ होण्याशी माझा काय संबंध? विनापती मी अनाथ व्हावे असे आपले मत आहे का? आपण सर्व अंधकारात राहा,
सूर्योदय व्हावा अशी माझी इच्छा नाही. शिर हलवत सर्व देव असुर महर्षी ठीक ठीक असे म्हणू लागले. त्यांनी शांडिलीला म्हटले, तपरूपी धनवान प्रतिवर्ता महाभाग्यशाली शांडिली, तू आमचे वचन ऐक. जर तू आमचा आदर करतेस तर तू आम्ही जे सांगतो ते स्वीकार. तेव्हा शांडिलीने सांगितले, ज्यामुळे माझे पती मरण पावणार नाहीत आणि मुनींचे वचनही सत्यसिद्ध होईल असा त्वरित विचार करून कार्य करा, ज्यामुळे सुख वर्धित होईल. त्या शांडिलीचे वचन ऐकून स्वप्नावस्थेत स्थित केलेले ते शांडिल ऋषी सर्वांच्या देखत अल्पवधीकरता अदृश्य केले गेले. तेव्हा त्या सर्व देवांनी त्या ऋषीला वर्णरहित व सुंदर शरीराचा बनून पुन्हा तिथे आणून श्री नर्मदा जलात स्नान घालून शांडिलीकडे सोपवले. तेव्हा शांडिलीने प्रसन्न चित्ताने तेजस्वी पतीला पाहिले. शिवाय त्या सर्व ऋषी आणि देवांना प्रणाम करून संपूर्ण जग निर्मळ सूर्यच केले. सर्व क्रिया जिथे तिथे प्रवृत्त झाली. देवगंधर्व ऋषी प्रसन्न, मनुष्य प्रसन्न व संतुष्ट झाले. ती निज पतीसह 1 महिनाभर त्या आश्रमात राहिली. नंतर मांडव ऋषींची आज्ञा घेऊन पुन्हा प्रणाम करून ती स्वतःच्या आश्रमात निघून गेली. ते सर्व निघून गेल्यावर मांडव महर्षीने प्रसिद्ध भगवान श्रीनारायणाची आणि मांडवेश्वर नावाच्या भगवानाची स्थापना केली. भरतवंशोत्पन्न राजा, त्यांनी दिव्य 1000 वर्षापर्यंत त्यांचे पूजन केले व त्यानंतर ते अमरकंटकला पोहोचले. तिथे शाश्वत अंतःकरण असलेले दोन्ही बंधू महर्षी मांडव्य ऋषी व त्यांचे भाऊ नारायणाजवळ आजही तप करत परमपदाचे ध्यान करत असतात. त्या तीर्थात स्नान करून जो पितृदेवतांचे तर्पण करतो त्याचे पितृगण तृप्त होतात. त्यांच्या पिंडदानाने पितृगण 10 वर्षापर्यंत तृप्त राहतात. शेकडो हजार गोदानाने जे फल मिळते ना, त्याच्या दुप्पट फल प्रतिपदेला जो देवघराला लेपन करतो त्याला मिळते. 4पट फल पूजनाने तसेच 8पट दीपक लावल्याने मिळते असे सांगितले आहे. तो दिव्य दृष्टी प्राप्त करून चराचरासहित त्रैलोक्यात भ्रमण करतो व सुख उपभोगतो. जो भगवान त्रिनेत्री शिवशंकर व श्रीनारायण हरीला दुधातुपाने व श्री नर्मदा जलात स्नान घालतो, तसेच पवित्र माला आणि चंदन आदीने त्याचे भक्तिपूर्वक पूजन करतो, तो दिव्य विमानाने कल्पांच्या संख्येने क्रीडा करतो. जो अष्टमीला 8 दीपक प्रज्वलित करतो, चतुर्थीला तसेच कृष्ण पक्षातील एकादशीलाही दीपक प्रज्वलित करतो, तो यमराजाला पाहत नाही. नानाविध फळांनी जे तेजस्वी लिंगाची पूजा करतात ते सिद्ध चरणाने सेवित होऊन विमानाने उत्तम लोकात जातात. त्या विमानात घंटा, पताका आणि पुष्पमाळा सुशोभित असतात. तसेच यथायोग्य वाद्यही वाजतात. ते श्री शंकराच्या सानिध्यात जातात. जो वैष्णव मांडवेश्वर नावाचे देवालय बांधतो तो धर्मात्मा प्रलयापर्यंत स्वर्गात निवास करतो. जो मांडव्य नारायण नामक स्थानी प्रथम ब्राह्मणाला भोजन देतो, त्याचे तेथे एक ब्राह्मणाला दिलेल्या भोजनाचे फल करोड ब्राह्मणाला दिल्याचे भोजना इतके असते. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला उपवास नियमाने युक्त होऊन 4 दिशांना दीपमाला प्रज्वलित करून यथाशक्ती रात्री जागरण करून जो पूजा करतो किंवा पूजा करावी. हे राजा, स्त्री अथवा पुरुष जो कोणी रात्री नृत्य, गीत आणि वाद्यांच्या साथीने भगवानांचे उत्तम कीर्तन करत जागृत राहून प्रातःकाळी सूर्योदय होताच स्नानादी विधीने मौन व्रत आचरून भगवानाचे दर्शन करतो, तो सर्व पापरहित होऊन शिवलोकात पूजला जातो. अथवा महाराज, मार्गशीर्ष महिन्यात चैत्र, वैशाख व श्रावण कोणत्याही महिन्यात कोणत्याही वेळी कोणत्याही दिवशी भगवानाचे पूजन केल्यास शिवरात्री समान पुण्यफल प्राप्त होते असे शिवशंकराने कथन केले आहे. वाजपेय तसेच अश्वमेध यज्ञासमान निसंशय फल प्राप्त होते. दुर्भागी, दुःखित, वांज, दरिद्री व मृत संतती असलेली जी स्त्री रुद्र घटाने
स्नान करते म्हणजे 11 घटाने तिचे सर्व मनोरथ पूर्ण होते. त्या तीर्थात जे कुर्मी कीटक पतंग मरतात ते सर्व दिव्य रूपधारी होऊन स्वर्गात जातात. तिथे अनाशन व्रताचे अथवा जलात अग्नीत रोगांनी पीडित होऊन जे मरण पावतात त्यांची निश्चितच रुद्रलोकात निवृत्तीरहित गती होते. ओम नमो नर्मदाये.